नंबर 204 आणि गाईज सध्याला माझा फोन होता बंद कमीत कमी 10 दिवस. तर आज काय बार्शिकला ब्लॉग टाकतोय ते पण आम्ही चाललोय मला गॅरेज बघायला. विशेष म्हणजे उद्या माझा बर्थडे आहे, त्यातल्याच आज ब्लॉग टाकतोय कारण पेपर पण चालू आहेत. त्यामध्ये मोठे ब्लॉग काय टाकता येत नाही, त्यांना सुचत नाही काय करू, कारण शूट पण नाही यावेळेस, काहीच नाही आहे यावेळेस. पूर्ण अवस्था चालू आहे. त्यातल्यात म्हणलं ओला आहे, कारण ओला पण गाडी आपण चालवली नाही कधी चार्जिंगवरची, तर मग आज गाडी चार्जिंगवर चालू आहे म्हणलं. तसं मग आपल्याला देत होता अटेन्शन वगैरे, सांगत होता कशी काय चालू करायची. तर आज फायनली पुण्याला निघतो ह्या ब्लॉगमध्ये गाईज, कारण विशेष मोबाईल बंद असल्यामुळे मला काहीच टाकता आलेलं नाही, पोस्ट वगैरे किंवा व्हिडिओ पण नाही, काहीच नाही. आणि आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल मी कुठे काय करतोय. मग आम्ही आता मला दर्शन वगैरे करूया भगवान मंदिराचे आणि समापन ब्लॉग घेतोय गाईज, समापन स्टार्टअप करतोय माझं बघून काहीतरी. ठीक आहे, मित्र बघून करतोय, काही नवीन वाटत नाहीये. तर समापन आपला यूट्यूब चॅनल चालू करतोय, त्या समा चॅनल तुम्ही यूट्यूबला फॉलो चॅनल चालू करतोय. बाबूने पार दात घासलेलं झोपल्याचा व्हिडिओ घेतोय. बाबा पुढे ॲडव्हान्स झाला, लाईव्ह दाखवायचे म्हणलं, काय दाखवतो कराय लाईव्ह फक्त लाईव्ह दाखव तुझी करे. असा विषय चालू आहे की सध्याला पुण्यामध्ये कोण नाही आहे माझ्यासोबत, त्यातल्यात एकटा राहतोय मी. तर बघूया बड्डेचा प्लॅन काय हो. त्यातल्यात पेपर पण चालू आहेत माझे, कंटिन्यू व्हिडिओ ते पण युट्यूबला. आणि भाऊ काय बोलत तर नाही, फक्त व्हिडिओज घेतो, थोडं 2-2 शब्द बोलतो. पण त्याचा एक व्हिडिओ बघितला मी, ते भारी आला. त्यामध्ये मला तरी जिमला वगैरे गेलतो, कारण आज आहे शेवटचा बार्शीमधला दिवस. आणि हा व्हिडिओ लेट पडल्यामुळे मला काय सुचत नाही की आता उद्या काय टाकणार आहे, कारण उद्या बड्डे दिवशी काय टाकणार आहे, व्हिडिओ पण नाही, पोस्ट पण नाही. तर उद्या बघूया काय होतोय काय नाही माझ्या लाईफमध्ये, कारण पेपर तर चालू आहेत. तर जिम वगैरे करून टाईम संपलाय आपला 8:30. तर भेटून आपल्या चालू आहे घरी. तर भेटूया डायरेक्ट पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या ब्लॉग